होश में आओ, होश में आके बात करो, होश में आके बात करो, बात तो तुमको करनी होगी, बात तो तुमको करनी होगी। महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनची मी हशमत हवेरी पश्चिम महाराष्ट्राची उपाध्यक्ष आणि जीसी कोल्हापूरची अध्यक्ष आहे। हा आमचा जो संप आहे तो पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे। संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमचा हा 1 दिवसाचा संप आहे। फक्त हा संप शासनाला जाग यावी म्हणून आम्ही हा 1 दिवसाचा केलेला आहे। आमच्या मागण्या आहेत की परिचारिका संवर्गाला त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे। आमच्याकडे आता पूर्वी 400 नर्सेस होत्या, त्यावरती आता इतके बेड आणि इतके वॉर्ड वाढलेत। आज आमच्या हिशोबाने म्हटलं तर 1100 नर्सेस ऑन द स्पॉट यायला पाहिजे। तर 400 नर्सेसवर कुठलीही पदं न भरता त्यांनाच काम लावते, तो एक लोड पडलेला आहे। हे असताना इतर जी आर्थिक कामं आहेत किंवा प्रमोशनची कामं आहेत ती सगळी पदं रिक्त ठेवून परिचारिकांचं आर्थिक पण नुकसान होतंय आणि शारीरिक पण नुकसान होतंय, कारण 24 आवर्स नर्सच काम करते, पेशंटच्या जवळ तीच असते। तर याच्याबद्दल शासनानं जागं व्हावं। परिचारिकांच्या ज्या मागण्या आहेत, आमच्या मागण्या पहिली आमची अशी आहे की जी रिक्त पदं आहेत ऑल महाराष्ट्रामध्ये ती त्वरित भरावीत आणि ती कशी भरायची ती त्यांनी ठरवावं। जवळजवळ मला वाटतं 15 ते 20 वर्षात की नाही परिचारिकांची भरती झालेली नाहीये, तर ती पूर्णपणे भरून सक्षम प्रमाणे आम्हाला परिचारिकांना रुग्णसेवा करण्यासाठी त्यांनी मदत केली पाहिजे। तर ते फक्त आपलंच बघतायत, परिचारिकांचं काय हाल आहेत, रुग्णांचं त्यामुळे काय होतंय इकडे दुर्लक्ष झालेलं आहे। त्यामुळे आम्ही हा संप केलेला आहे। हा महाराष्ट्र पूर्ण ग्रामीण आणि मेडिकल या दोन्हीकडे संपूर्ण महाराष्ट्रात आज चालू आहे। आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे, कारण आता आम्ही निवेदन आरोग्यमंत्री, पालकमंत्री मंत्रालयापासून डेप्युटी डायरेक्टर, कलेक्टर पासून सगळ्यांना दिलेले आहेत। त्याच्यावर आजचा हे त्यांना जागा करण्यासाठी 1 दिवसाचा संप आहे। आज जर ते जागे नाही झाले आणि त्यांनी जर आम्हाला आमच्या मागण्यांच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर आम्ही कायमचं काम म्हणजे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही काम बंद करणार आहे। ऑल महाराष्ट्र हा संप होईल।